नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता 8वी यासाठी जी मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत। त्यातील घटक, त्या घटकांवरती आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील। चला तर मग सुरुवात करूयात। उपघटक 2.4 दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक। आता हे दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक आपण हे इयत्ता 6वी मध्ये शिकलेलो आहोत। त्यावर आधारित आपण ही जी गणित आहेत ती आता बघणार आहोत। तर त्याआधी आपल्याला काही सूत्र माहीत असणं गरजेचं आहे, ते आता आपण अभ्यास करूयात। तर इथे बघा, आता ज्या अपूर्णांकांचे छेद 10, 100, 1000 असे असतात त्यांना दशांश अपूर्णांक म्हणतात। जसे 5/10, 68/100, 285/1000। 1/10 म्हणजेच 1 दशांश, म्हणून या स्थानाला दशांश स्थान असे म्हणतात। आता 1/10चे 10 समान भाग केले तर प्रत्येक भाग 1/100, कारण 100चा 10 भाग 10 गुणिले 10 किती येतात? 100 येतात। मग 100चा 10वा भाग किती येतो? 10 येतो। मग तसे जर 1/10चे समान भाग केले तर ते किती येणार आहेत? 1/100, म्हणजेच 1/100 होतो। तसेच 1/100ला 10ने गुणलं तर 1/10 मिळतो, म्हणून दशांश स्थानाला लागून उजवीकडे शतांश स्थान तयार करता येते। म्हणून 14/100 बरोबर 10 अधिक 4/100 बरोबर 10/100 बरोबर अधिक 4/100, कारण इथं छेद हा दोघांसाठी आहे, म्हणून असं पण आपण ते लिहू शकतो। म्हणजेच 1/10 अधिक 4/100, म्हणून 14/100चे दशांश रूपात लेखन करताना दशांश स्थानावर 1 आणि शतांश स्थानावर 4 हा अंक येतो। त्याचे लेखन 0.14 आणि वाचन 0.14 असे करतात। आता लांबी, धारकता, वस्तुमान, कालमापन, वस्तूचे मापन अशा अनेक प्रकारचे मापन दशांशात करणे सोयीचे ठरते। अर्धाचे व्यवहारी अपूर्णांकात लेखन 1/2 असे करतात। या अपूर्णांकाचे लेखन दशांश पद्धतीत करण्यासाठी 1/2चे छेद 10 असणाऱ्या सममूल्य अपूर्णांकात करावे। म्हणजे 1/2 बरोबर 1 गुणिले 5/2 गुणिले 5। आता जेव्हा आपण छेदाला छेद 10 करायचा आहे तर मग आपल्याला अंशाला सुद्धा ज्या अंकाने आपण छेदाला गुणतो त्या अंकाला आपल्याला अंशाने गुणावं लागतं, म्हणून 5/10 बरोबर 0.5। हे काय झालं? दशांश पद्धतीमध्ये आपण हे त्याचं परिवर्तन करून घेतलं। आता पावचे लेखन 1/2 बरोबर 0.25 पाऊण किती येतं? 3/4 म्हणजे 0.75 आणि सव्वा म्हणजे 1/4 म्हणजे 1.25 असं करतात। दीड किती असतं? 1/2 म्हणजे 1.50 म्हणजेच 1.5, 1.25 म्हणजे 1, 3/4 म्हणजे 1.75, 12.5 म्हणजे 12, 1/2 बरोबर 12.5 म्हणजे 12.5। आता इथे हा जो तक्ता आहे तो तुम्ही इथे त्यांनी राशी दिलेत, अंतर, वस्तुमान, आकारमान। आता किलो, हजारचं किती दिले? 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, 1 हेक्टोमीटर बरोबर 1000 मीटर। अशा पद्धतीने हा आपल्याला मिलीमीटरपर्यंतचा तक्ता त्यांनी दिलेला आहे। तर तुम्हाला हे काय करायचं आहे? वस्तुमानाचं आणि आकारमानाचं हे लिहून तक्ता इथे पूर्ण करायचा आहे। दशांश अपूर्णांकांची अपूर्णांक व बेरीज। आता दशांश अपूर्णांकांची बेरीज म्हणजे काय? वेगळा काही नाही आहे, नेहमीसारखीच आपल्याला बेरीज करायची असते, फक्त दशांश चिन्ह आपल्याला तिथे द्यावे लागतात।
आता ते इथे 53.74 अधिक 07.28. आता इथे तुम्हाला दिसते की दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला 2 आकडे आहेत आणि इथे पण खाली दशांश चिन्हाच्या पुढे 2 आकडे आहेत. मग इथे दशांश चिन्ह जिथे दिलेलं आहे तसंच इथे खाली आहे. म्हणजे आता ही बेरीज बघा काय आहे, 8 अधिक 4 किती येतात 12. तो हातचा इकडे मिळाल्यावरती 7 आणि 2 9 आणि 1 तो एक जो आपल्या इकडे आलेला आहे तो म्हणजे 10 होतात. मग हा 0 इथे येतो, तो एक परत इकडे पुढे जातो, 7 आणि 3 10 आणि 11 एक खाली राहतो, 1 गेला इकडे परत, 5 आणि 1 6 म्हणजे हा 0 आहे, त्याच्यामुळे 5 आणि 1 6 म्हणजे 6 म्हणजे 61.02. अशा पद्धतीने दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह इथे बेरजेमध्ये येत असतं. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं असतं. आता वजाबाकीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने वजाबाकी करायची, फक्त दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहायचं. आणि इथे एक महत्त्वाची टीप अशी आहे की जेव्हा दशांश चिन्हाच्या डावीकडे जी रिक्त जागा असते, म्हणजे हा दशांश चिन्ह आणि याची डावी बाजू आहे ही, म्हणजे 07ची, त्या 07 म्हणजे ह्या 2 आकडे इथे पाहिजेत, कारण इथे वरती 53 नाही म्हटल्यावर खाली पण 2च आकडे पाहिजेत आपल्याला, म्हणजे आपल्याला बेरीज वजाबाकीची क्रिया करायला सोपं जातं. म्हणून 7च्या ह्या डाव्या बाजूला आपण ती जागा कशाने पूर्ण करतो, 0ने पूर्ण करतो. इथे ती त्यांनी टीप दिलेली आहे बघा इथे. त्यानंतर आता आपल्याला दशांश, अपूर्णांक आणि गुणाकार हे करायचे आहेत. तर दशांश इथे आता बघा हा गुणाकार दिला आहे 18.047 गुणिले 2.53 उदाहरण दिले. आता गुण्य संख्येत दशांश चिन्हाच्या पुढे 3 स्थानं आहेत, इथे तुम्हाला दिसत असतील 0 4 7. आणि इथे दशांश गुणक संख्येमध्ये दशांश चिन्हाच्या पुढे 2 स्थान आहेत, काय 5 आणि 3. मग आता दशांश चिन्हाचा विचार नाही करायचा इथे आपल्याला. आता सध्या नेहमीप्रमाणे आपल्याला गुणाकार इथे करून घ्यायचा आहे. आणि गुणाकार केल्यानंतर आपल्याला इथे किती आहेत, 3 संख्या आहेत आणि ह्या किती आहेत, 2 संख्या आहेत, म्हणजे टोटल मिळून किती होतात, त्या 5 संख्या होतात. मग 5 संख्या सोडून इथे आपल्याला दशांश चिन्ह लिहायचे, जसे इथे त्यांनी सांगितलेले. आता इथे टीप बघा काय आहे, दशांश अपूर्णांकाला 10ने गुणले तर गुणाकारातील अंक व त्याचा क्रम तोच राहतो. केवळ दशांश चिन्ह एकक स्थान उजवीकडे सरकते. तसेच संख्येला 100 1000ने गुणले तर दशांश चिन्ह अनुक्रमे 2 3 स्थाने उजवीकडे सरकते. म्हणजे 13.7 13.70 13.700 हे अपूर्णांक सममूल्य आहेत. दशांश अपूर्णांकाला पूर्णांकाने भागणे. आता ह्याच्यामध्ये भागाकार नेहमीप्रमाणेच आपल्याला करून घ्यायचा आहे. इथे दशांश चिन्हाच्या स्थानात कुठेही बदल होत नाही, दशांश स्थान आहे तिथेच राहतं, कारण बे एक बे आणि पूर्णांक म्हणजे हा 8 घेतल्यावरती बे चोक 8, म्हणजे दशांश अपूर्णांकाला पूर्णांकाने भाग दिला असता दशांश चिन्हाच्या स्थानात बदल होत नाही. दशांश अपूर्णांकाला दशांश अपूर्णांकाने भागणे. आता इथे भागाकार बघा, इथे ज्या संख्या दिल्या आहेत ते भागाकार. येथे अगोदर भाजक पूर्णांक स्वरूपात तयार करायचा. त्यासाठी दशांश चिन्ह किती स्थाने उजवीकडे सरकावे लागते याचा विचार करून भाज्यातील दशांश चिन्ह तितकीच स्थाने उजवीकडे सरकवावे. त्यासाठी भाज्य व भाजक खालील मांडणीत लिहावे. अशा पद्धतीने ते लिहून घेतले. आता हा 2.5 जो आहे तो आपल्याला काय करावा लागणार आहे, त्याचा पूर्णांकात करून घ्यावं लागणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, 10ने त्याला गुणावं लागणार आहे. मग इथे वरती जे आहे एक स्थान काय होणार आहे, पुढे सरकणार आहे डाव्या बाजूला. म्हणून आता त्यासाठी काय केले, दशांश चिन्ह किती स्थाने उजवीकडे सरकवल्याचे याचा विचार करून दशांश स्थाने तितकी स्थाने भाज्यातील, म्हणजे इथला जो भाज्य आहे त्याची पण तेवढीच स्थानं सरकावी लागतात. मग त्याचप्रमाणे हे अशी सरकवली. यानंतर दशांश अपूर्णांकाला पूर्णांकाने भागण्याची रीत वरील उदाहरणात दाखवण्याप्रमाणे वापरावी. आता अपूर्णांकांची तुलना करायची आपल्याला. छेद समान असणाऱ्या अपूर्णांकांपैकी ज्या अपूर्णांकाला अंश मोठा तो अपूर्णांक मोठा.
हे उदाहरण दिले. 1/2 हा लहान आहे कुणापेक्षा 2/4 पेक्षा. अंश मोठा असतो त्याचा तो अपूर्णांक. अंश इथे किती 2 मोठा आहे म्हणजे तो हा अपूर्णांक मोठा आहे. आता अंश सारखे असल्यास ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. आता अंश इथं समान आहेत पण त्याचा छेद लहान आहे म्हणजे तो किती आहे, तो अपूर्णांक मोठा आहे. आता छेदाधिक अपूर्णांक असताना ज्या अपूर्णांकात छेद व अंश दुसऱ्या अपूर्णांकात छेद व अंशापेक्षा लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो. म्हणजे आता हे छेदाधिक आहेत. आता ज्या अपूर्णांकाचा छेद आणि अंश दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेद आणि अंशापेक्षा लहान आहेत म्हणजे इथे 3/4 हे लहान आहेत कुणापेक्षा 5/6 पेक्षा. म्हणजे हा 3/4 किती आहे, लहान आहेत. मग 2 किंवा 2पेक्षा जास्त अपूर्णांकाची तुलना करताना अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करून तुलना करावी. ऋण अपूर्णांकाची तुलना करताना वरील नियम उलट होतात. म्हणून कारण ऋणामध्ये कसं असतं, -1/2 किंवा -1 ही मोठी असते -2 पेक्षा, -2 मोठी असते -3 पेक्षा. म्हणून हे जे नियम आहेत ते धनसंख्येसाठी आहेत. ऋणसंख्येसाठी हे नियम उलटे होतात. तर आपण आता हे सगळे नियम बघितलेले आहेत. यावर आधारित आपण सराव संच 2.4 जो आहे तो त्यातील उदाहरणे अभ्यासणार आहोत. तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.